अभिराम भाऊजी, हो भाऊजींनो बाजूक रवा पडसात ना. हो आंघोळ झाली आहे ना तुमची? मग हे पाणी कित्याक होया? माका माझे कपडे धुचे आहेत. काय हा काय नाही, रागवलास काय? माका कोणाशी नाही बोलूचा. मी आता घरातनं जातलंय ना, बोर्डिंगात गेले की माका सगळ्या करूचा लागतला, म्हणून मी आता करतय. उगाच कोणी नको माझे लाड करू. असा कसा? माझ्या धाकट्या दिऱ्याचे लाड नको करू. आणि मी काय म्हणतोय, तुमका बोर्डिंगात नाही जाऊचा ना? मग आपण काहीतरी करूया, असं काहीतरी करूया ना की तुमका ते जाऊचंच लागणार नाही. पण असं व्हायत काय? तुमका जसा वाटता ना जाऊ नये, तसा आमकाय वाटता की तुम्ही थैसर जाऊ नको. काहीतरी प्रयत्न करू. हो करूया काहीतरी प्रयत्न. अभिरामा आहे हा? अभिराम भाऊजी असं जाऊ नये ना, म्हणून काहीतरी प्रयत्न करू खोयो. झाला काय रे नाहून? जा आज जा. गो काय करणारस? काय नाही. गो नको ते का खोटी आशा दाखवूस. ते कोणाचं ऐकणाऱ्यातले नाही होत. त्यांनी यवजलेला हा ना ताच करतले ते. आपण फक्त बघित राहायचा. काय करतस? वाचा केली काय तुझी? जीभ हासुडून हातात दिल्या कुणी? इंदू, इंदू, काय झालं? अभिरामा खोलीत जातो. थांब. यो हैसर काय करता? तयारी झाली नाही हा? काय विचारतोय? बोजा बिस्तरो बांधला काय? अहो या एवढ्या वर्ष शाळेचं जाऊ दे, पुढल्या वर्षात. एवढी काळजी आ तुका लेकाच्या शिक्षणाची? किती आ? पत्रा लिहूक? बापाच्या विरोधात जाऊ? तसा नाही हो. अर्ध्या वर्ष शाळा सोडल्यानंतर. नेने काय हा आता बघित. ते ना सगळी तयारी केलेली असा. दत्ता, दत्ता, एका दुपारच्या एसटीनं तालुक्यात घेऊन जा. 1760 गाडीवर असत. जमात नसला तर एका एकटो पाठव. एवढी कारस्थाना करता तर ते एका एकटो पण जाऊ कळा. जागा बरोबर घ्यावा, कळला? अभिरामा अभिरामा रे, अभिरामा, अभिरामा दार उघड रे. रे अभिरामा, अरे देवघराचा दार असा लावायचा नसता रे बाबा. दार उघड. शान ना माझं अभिराम. मी नाही उघडायचंय. दत्ता, सरिता, अरे येवा लवकर. अभिरामा उघड रे दार. तू कर ना काहीतरी, नाही जाऊचं आयुष्य. अभिरामा. काय? अरे अभिरामा, अभिरामा बाहेर ये लवकर. सरिता तू हात मारून बघ. अभिराम भाऊजी बाहेर येवा बघू, नाहीतर बोलूच नाही आम्ही तुमच्याशी. मी कोणाचंच नाही ऐकणार. कोणच माझं ऐकणार नाही, मग मी किती कोणाचं ऐकू? कोणा कसं वाटणार ना मी एकदा थांबू गोया. कोणाच अण्णासमोर बोलणार नाही. असाच माझा दादा पण घालेला नाही घरातून. त्याका पण कोणीच नाही थांबवल्यान. आणि आता माका ना माका शाळेतल्या पोरांचा खरा वाटूक लागला.
आपल्याची सगळीजण वाईट वागूक लागली की समजायचा आपल्या खचून तरी उचलून आणली यांनी. अंगणवाडीच्या जत्रेसून नाहीतर इस्पितळातून माका पण खचूनच आणला काय रे. अभिरामा, अभिरामा दार उघड. अभिरामा बाहेर ये रे बाबा. अभिराम भाऊजी चला, मी तुमका खाऊक देतय आणि कोणाक देत नाही, फक्त तुमका देतय. अभिरामा, काय चाललेला तुमचा? किती आरडता सगळी छायाताईनू. अभिराम भाऊजींका जाऊचा नाही म्हणून त्यांनी कोंडून घेतला नाही स्वतः. काय ना काय चाललेलाच असता बाई या घरात, सुखान जगूक देण्यात नाही. अभिरामा, ए अभिरामा, ऐका केलं नाही तुका? असं ऐकतो नाही. माझा पाय तुटलो, या सगळ्या अण्णांमुळे होता. सगळ्यांका घराबाहेर काढून एकट्याच राहणार असत वाड्यामध्ये. ऐके दुखतो, पाय तुटलो तुटलो माझो. तू गप राहू गो. दत्ता बघ रे काय तर अभिरामाचा. अभिरामा, अभिरामा. बरा, तुका वाटत तेव्हा तू बाहेर ये, पण माझा एक ऐकशील? माका सांग, तुका माधवासारखा शिकून मोठा होऊचा ना, मुंबईत जाऊचा ना, जर तसा करूचा असत तर बाहेर ये. तू काही गंमत सांगते. अभिरामा, ह्याच्या पुढे तू माधवाक पत्र लिहिलंस ना तर तुका कोणीच ओरडूचा नाही. माझ्याकडे युक्ती आहे तशी. आपण तू बाहेर येलस तरच सांगते. बघ बाबा तुका काय करूचा आता. अभिरामा असं खुळ्यासारखं करू नको रे. आमका पण वाईट वाटत, पण यांच्या पुढे कोण काय करतला. अभिरामा, ऐसा रे. तुका खरा खरा सांगू, अरे अण्णा तुका रागून पाठवतच नाही आहात. तुका माधवासारखा मोठा होऊचा हा ना, मग थंय चांगला शिकवतात. मोठी मोठी पुस्तकं तू लवकर वाचूक शिकशील. गावातल्या शाळेत बघितलंस काय, मोठी मोठी पुस्तकं नाही. मग थैसर गेलंस की मग थैसून मुंबईत जाशील. हा, तू माधवाक पत्र लिहिलंस ना, तुका कोणच ओरडणार नाही. बघ, सगळं तुझ्या मनासारखं वयत ना. आणि आम्ही पण तुका भेटूक येणार आहे. बघ, अभिराम आता भराभरा मोठं होईल, पण हुशार होईल. मी ते जाऊन मोठं होईन, मग तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी किती आहे. बघितलंस, आत्ताच मोठं झालो हा. आपण रडतो तापण कळला. माधव मोठं झालो तेव्हा हुशार झालो, पण तू आत्ताच हुशार झालास. मनाने आनंदाने डोळ्यात पाणी येईल. काय गो सरिता? तर सुषमा, बाळा काय हाल केलेत केसांचे? हा, आपल्यालाच काळजी घ्यायला हवी की नाही? सारखी सारखी आपली काळजी कोण करणार आहे? बाळा हे घे, जा तू बाहेर. नाही का नू, तुम्ही आता जे करणार होतात ना ते अजिबात आवडलेलं नाहीये मला. म्हणजे अजून किती जणांना अडचण म्हणून बाजूला करणार आहात तुम्ही? मग हे डोक्या शांत कर माझं.
आई घे आई. अगं अभिरामाक लाडू आवडतात ना? कैसर खायत एक एक तेवढंच घरातलं काऊक मिळत ना ते का? आई लय काय लांब नाही जायचं अभिराम भाऊजी. आणि आपण जाऊ ना कधी मधी भेटू तेंका. नाही गो, घर सोडून कधी खायचं नातेवाईकाकडे गेलेलो नाही. तसं माझं खायचंच पर खयो गेलेलो नाही. जा का वाईट ना का सगळा घरात यांचो धाक असायचो. आणि तसा घरापासून लांब जाऊक ना येणच नाही येली गो त्यांच्यावर. पण मग हे माधव गेलो, पण तो मोठो होतो. स्वतःचा काय नाही काहीतरी बघित तो सांभाळीत स्वतः. पण अभिरामाचं काय गो, ते का बरा नसला काय पडलो जडलो तो कोण बघतलो त्या का? तसं माझं अभिराम ना धीट असा. पण आवाज पण काळजी वाटता ना गो. सरिता, माझं एक काम करशील? काय? अभिरामाक सोडूक जा दत्ता वांगडा. आई आणि तुम्ही? मी नाही जाऊचंय, नाही जाऊचंय. अगो पोटचो गोळो असो बाजूक करू नाही, माझ्याच्यात नाही होतला. माधवाच्या येळेक मनगट्ट केलंय मी, पण आता परत तीच येळी अगो. आणि थैसर जाऊन ना अभिराम या सगळ्यातून सुटणार असतात ना तर जाऊ देते का? जाऊ दे, तू जा. अगं हो, भावजाई असलीस ना तरी आवशी सारखा सगळा करतस त्याचा. आवशी सारखा करत असलंय तरी ह्या आवशीची जागा घेऊक माका जमूचा नाही. अगो माझ्या डोळ्यातलं पाणी बघितलं तर माझं पोर रडात गो. आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी मी बघू शकणार नाही. मनाने या असा उसना आणूचा लागता गो. बघलस ना काय होऊन बसला ता? अरे माझ्यासारखं रवलं असतंस ना तर अण्णांनी तुका खय पाठवल्यानी नसता. पण तुका माधवासारखी शिकाची हौस ना. जाता तू पण. झाला हा कशा खोया तुका? चल आयो घेऊन जाता. हो, मायाची माधव दादा पाठवला. हे त्याच्यात हे दे. आणखीन काय घालूच असायच्या? हा पिशवी फाटासर भरतोल. घे भर होई तर स्वतः ही नाही भरूच आहे. कुस्त्या बरा असा ना तुमच्या दोघांचा. माधव सुटलो ते का व्हाया तो करता. आता तू पण सुटलस. मीच वाट बघतोय माझी हैसून कधी सुटका होता ती. म्हणजे मी ना माझ्या मनासारख्या करतात. माका कोणा घाबराची गरज नाही. आपण व्हाया तर सगळा करायचा. भर भर लवकर. हिंदू, हिंदू, दत्ता, झाली तयारी? वय यो डबो कसलं डबो? लाडू केलेत. कधी भूक लागली तर खायत. अण्णा, अरे परत एकदा विचार केलास तर? नाना, मी निर्णय घेतलाय तर तुझा बापूस वरसून इलो तरी माका माझा निर्णय बदलूक लावचो नाही. परत एक शब्द बोललंस तर बापाशीकडे पाठवेन. अभिराम खायचा. अभिराम, रडणं थांबव. नशीब समज जिवंत ठेवून फक्त घरात पिटाळतंय.
आहे. अभिरामा, दत्ता दादा आणि वहिनी तुका सोडूक येतात. तैसं नीट राहो, स्वतःची काळजी घे. आमची आठवण येईल. आई मी पण जाते ते का सोडू? तसा नाही अण्णा, तुमच्या विरोधात कोणी एक नाही असा. तुम्ही जो निर्णय घेतलात ना तो बरोबर असा, एकदम बरोबर असा. पण तू माझा भाव असा. आता जाता लोक परत कधी आहेत काय माहित. मी ते का फक्त स्टँडवर सोडून येते, बाकी काय नाही. तुम्ही नाही म्हणा नको ते का. ब्रह्मा, अहो, पांडुक भेटात गेलो असत. रोज एकत्र जेवतात, खेळतात. आता परत कधी? पांडू मी जातय. होय मी पण येत आहे. अरे पांडू, अण्णा माका बोर्डिंगात पाठवतात. आता मी थंयसरच रावतलंय. तैसरच केळक नाही येणार. नाही, तू एकट्यानंच घे. अभि भाऊ थांबा. यो काजी तुमका, यो काजी माका, यो तुमका नको. सगळं तुमकाच घेवा. थंयसर काळजी गावणार नाही ना. मी मोनेवाळाकडसून आणतय, थंय मॉप काळजी गावतील. पांडू, तू मोन्याकडे जाऊ नको. हे सगळे काळजी तुझ्याकडे ठे. तुम्ही नाही खेळणार? परत दिलंय की खेळूया आपण. परत येशाल? कधी परत येणार सांगा ना अभिभाऊ. कधी परत येशाल? लवकरच येईन मी. मी सांगत नाही तवसर या घरात परत यायचा नाही. कळला? चल अण्णा, चल. अण्णा माका नाही जाऊचा. चल अण्णा माका नाही जाऊचा. चाल. आता हायसून निघायचा. सांगत नाही तवसर या घरात यायचा नाही. काय चिकूची हौस हा ना? हा, बोर्डिंगात शिकायचा. दत्ता बघत काय रावलास? घेऊन जाय का? चल रे, एसटी उशीर जाय. चल. आया, असं काय करतोस? तुमकाच सांच्या की उशीर जातलो म्हणून म्हणतोय. तू चल रे. ए चल. ए सोडते का? तो मुर्द पाडीन तुझो. चल चल दत्ता. दत्ता दा. दत्ता चल अभिरामा. थांब. दत्ता दा. माधव गेलो, आता अभिराम पण गेलो.
काय करायचं या औषध? कधी ना कधी परिस्थिती बदलतली असं म्हणत तुझ्यावर विश्वास ठेवून आयुष्य काढलंय रे बाबा. आता तूच माझ्या पोरांवर लक्ष ठेव माझ्या पोरांवर. हे बाय, या काय